कट करा जरा. कट बीट आता तर हा कटच नाही करणार. हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? आहे ना की तुम्ही सगळं ठीक असालच व मी पण. तर आज मी माझा सेकंड लॉंग ब्लॉग बनवतोय. तर हा मला खूप दिवसांपासून बनवायचा होता खरं तर, पण मला आता टाईम भेटते म्हणून मी आता बनवतोय. आणि आता मी जात आहे कॉलेजला. तसं जास्त काय आमचं काम नाही. कॉलेजला फक्त आणि फक्त माझी एक फिजिक्सची प्रॅक्टिकल बुक चेक करायला जातो, बस एवढंच काम आहे. बाकी बघूयात पुढे काय होतं आहे, कुठे जातो आहे आम्ही कुठे नाही ते मग अजून आमचं डिसाईड नाही, पण जाणार तर आहे एवढं फिक्स आहे. तर भेटूयात आता डायरेक्ट. आणि हा मंथन माझ्यासोबत कॉलेजला येतोय कारण की याची प्रॅक्टिकल बुक ह्याने कालच चेक केलेली. आणि आता ह्याला घरामध्ये कामं असतील म्हणून हा माझ्यासोबत आला, बिना बॅगेच आला तुम्ही बघा. तर चला जाऊयात कॉलेजला. तर आत्ता आम्ही आलेलो आहे कॉलेजमध्ये आणि कॉलेजमध्ये आता प्रॅक्टिकल बुक चेक करूया आणि लगेच निघूयात. बघूयात कुठेतरी जाऊयात. चला तर चेक करूया आपली प्रॅक्टिकल बुक. मी आता कॉलेजला तर आलेलो मी प्रॅक्टिकल बुक चेक करण्यासाठी, पण ज्यांनी चेक करायची होती म्हणजे त्या प्रॅक्टिकल केमिस्ट्रीच्या मिस त्याच नाहीत. पण मी बोलतोय भाई एक मेसेज नाही करू शकत तुम्ही आज अवेलेबल नाही, तुम्ही उद्या या. खाली फुकट आम्ही आलो, काय बोलणार आता. म्हणून भाई मी तुम्हाला ह्याच्या अगोदरच्याच ब्लॉगमध्ये बोललेलो हे कॉलेज काय कोणत्या लेवलचं आहे, तर तुम्ही समजून जावा. त्या इकडे माझ्या एरियामध्ये कोण राहणारे असेल तर विचार करून घ्या जरा. आम्ही फसलोय, तुम्ही नका फसू बस. हा ट्रायपॉड आणून मला कमीत कमी 2 महिने झाले असतील आणि ह्याच्यापासून मी काहीच नाही बनवलं, म्हणजे एक व्लॉग पण नाही बनवला. 2-3 फोटो काढलेले आणि आता मम्मी बोलते मी याला टाकून देणार म्हणून मी आज घेऊन आलो आहे. बघूयात आज काहीतरी यूज होतो आहे की नाही ह्याचा. तर चला आता आम्ही जातो आहे एका मस्त ठिकाणी लोकेशनवरती, तर तिथे गेल्यावरती तुम्हाला दाखवतो मी. भाई साहब हा एक एवढंच ना म्हणतात, ह्याच्यामध्ये उगले एवढे आहेत ना, झाली दोस्ती. अरे भाई ते सोड रे, सोड की त्याच्या घरातले ब्लॉग बघतात रे. या पोल्युशन मध्ये स्किन टॅन होते गाईस, तर मला सांगा काहीतरी काय आलं माझ्या स्किनला. खूप टॅन झाली. तर आत्ता आलेलो आम्ही नॅशनल पार्कमध्ये. तर हां ह्याच्यासारखेच माकडे इथे लय सारे आहेत. तर आता आम्ही जातोय असंच फिरतोय इथे. तर चला तुम्हाला पण दाखवतो. स्पेशली मी व्लॉग बनवण्यासाठी आलो आहे, बाकी काही रिझन नाही. तर चला. हो भाई ग्राउंड मस्त आहे इथे, बॉक्स क्रिकेट खेळायला पाहिजे. व्हॉट अ नाईस प्लेस. अरे चला कशी याला काय बोलला माहिती काय माहित नाही का, वाघ बोलतो ह्याला. अरे ते लांबून भाग दिसला. वाघ बोलतो भाऊ. भाई एक मिनिट, हे काय म्हणतं ने? हे भाग आहे काय हे, मला तर भाग दिसतंय. म्हणते चष्मा लावलाय ना, काढतो. अबे हरिण किंवा काय व्हिडिओ म्हणतं काय भाऊला येते काय? अरे ते काळ भाऊला असतं ना ते. हा भाऊला काय असतं. आणि ते जादू तोंड करतात ना तेव्हा भाऊ. अरे मला तर काय समजलं बोलतोय काय ते. तिथे होतं काहीतरी हरिण काहीतरी होतं. म्हणतं त्याला बोलतोय तो काळा भावला असतो ना जादू टोनाला, त्याला पिना मारतात तो वाला. आता आणि काश्मीरी मेथी खरंच खाल्ली वाटतं सकाळी चुकून. हे काय करतोय म्हणतं? पाहतोय पाणी इकडे, मग तू इकडे का पाहतोय? प्रॅक्टिस करतोय. दाखव ना कसं पावतात तुला. एकदा म्हणतो भाई शांत बसा. काय झालं बिलं तर. बस 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 पाणी संपलं. पाणी पळून जातं. पाणी संपलं बस. आम्हाला काय दिसो अगर नाही दिसो, हरिण तर दिसतात. मागचपासून आम्हाला हरिणच दिसत आहेत. हरणाच्या पाठी कोकऱ्या बसतोय. झालं अजून असं पुढे जाऊया आपण. अजून काय भेटलं तर भेटलं. वाघ पण दिसेल. आम्ही वाघाची तर अपेक्षाच नाही ठेवली. बाबा इथं हरिणामध्ये वाघ पण आसपास असणार. आज मी खूप खुश आहे. मग हे असं का करतोय पण तू? न्यू ट्रेंड ब्रो. पण तो पोरी करतात ना म्हणतोय. अरे तर तुझे व्यवहार मला काय तर चुकीचे वाटतात भावा. बुलेट बघ बुलेट. अरे समोर बुलेट उभी.
मंथनने खरंच सांगतो, खरंच आज हरिपत्ती खाल्ली. काय होत नाही बाई, चढता येत नाही. तू बोलते चढवत नाही. मंथन तुला चढवत नाही. कोण चढवत नाही? अरे रस्ता हे नको घेऊ. हे नको घेऊ बाबा. आम्हाला काय भेटू वगैरे नाही भेटू, फक्त हरिण दिसत आहेत आज. आणि मागासपासून आम्हाला खूप हरिण दिसलेत. हां इथे. आणि त्याचबरोबर मंथनचे मित्र पण दिसत आहेत, झाडावरती चढत आहेत बघा. मंथन बोलवत आहेत तुला. तर चला अजून पुढे बघूयात काय दिसते की नाही. व्हिडिओ काढतोय. आम्हाला इथे हरिण सोडून बाकी काहीच दिसलं नाही हे अजून. माझ्या पोपट दिसला ना. हा पोपट दिसला मंथनला, बस. पोपटला, आम्हाला तर तो पण नाही दिसला आणि हा पोपटला आले असं मंथन बोलतोय. तर खरंच आम्हाला इथे सोडून काहीच नाही दिसलं. हे बघ, थांबा, कान्हेरी गुफा बरोबर चाललोय हे थांब रे. आता आम्ही जरा मॅप रीडिंग करतो, कॅनेरी गुफा. कारण सायन्स मध्ये मॅप नाही ना, म्हणून जरा आम्ही इथनं आलो असं इथनं हा नदीवरनं आपण ब्रिज बनवला, इथं आलो. हे बघ, शिंदोली गार्डन. ही कान्हेरी गुफा कुठली रे? अरे नाही ते बघ, ते ट्रेन काय बोलतात त्याला, कान्हेरी गुफा. शिल्लोंडी ट्रेन. हा शिरोंडा आहे ते. शिलोंडा. हे मॅप रीडिंग झाल्याच्या नंतर आम्ही तुम्हाला सांगतो. शिलोंडा हे काय? तर खरंच सांगतोय, हा रस्ता म्हणजे हा कुठला रस्ता आहे माहित नाही, पण हा एकदम बोरिंग रस्ता आहे. आणि खरंच कंटाळा तर खूप आलाय. पूर्ण गावासारखं फील येते. काय पूर्ण ऊन पडते, रस्त्यावरती कोण नाही आणि एकदम सुनसान रस्ता आहे. आणि मुंबईतल्यांना मे बी खरंच हा अशा वातावरणाची सवय नसणारच आहे. तर कंटाळा तर जाम आलाय. बघूयात आम्ही पोचते की नाही, की इथूनच रिटर्न जातोय. आणि पूर्ण बाजूला जंगल बिंगल आहेत. मे बी तुम्हाला मंथन काय बोलतोय त्याचा आवाज येत नसेल, तर फक्त त्याचे रिॲक्शन बघा आणि सोडून द्या. आणि आम्हाला आतापर्यंत हरिण सोडून तर बाकी काहीच दिसलं नाही. हे दिसला नाही माणूस बघ समोर. तर आता फक्त आणि फक्त 3 किलोमीटर बाकी आहेत आम्हाला कान्हेरी किल्ला जाण्यापर्यंत. फक्त 3 किलोमीटर? हा फक्त 3 किलोमीटर, कारण आता आम्ही पाठून पूर्ण 5 किलोमीटरचा ट्रॅक कम्प्लीट करून आलोय. ए बाबा, तो चित्ते बित्ते असतो बरं का, तुझा आवाज चलिये. ओ भाई साहब, ह्याला कुठे आणले रे? काय म्हणजे कुठं नाही काय तो भाई म्हणतोय, तू जर काहीतरी बोलणार पकडून आणतील रे आम्हाला तुझ्यामुळे. पाणी आहे, पाणी घ्या. इकडं. मंथनसाठी कमेंट मध्ये जरा 2 शब्द सांगा जरा तुम्ही. कमेंट वगैरे गेले. मंथन ती बॅग कोणाची आहे? हा काय माहिती कोणाचे. अरे भावा, माझीच बॅग आहे. खांद्यावर ठेवायला दिली, घेतली. म्हणजे तू मलाच बोलतोय. काय करणार आता? आता फक्त 3 किलोमीटर बाकी आहेत. फक्त 3 किलोमीटर. फक्त 3 किलोमीटर. आम्ही ह्याच्या अगोदर 5 किलोमीटर 5 नाही 5च्या वरती झाले असतील ना आपले. 5-6 किलोमीटर आम्ही चलून आलोय. थोडं बसू द्या आम्हाला. आरामशीत. आता फक्त 3 किलोमीटर. काय बालिशगिरी करतो यार नवे मंथन. ए बाबा गप ना, पाणी पिऊ दे ना भावा मला. पिऊ का नको पाणी, तू सांग बरं. बसतो आधी खाली. आरामात खाली बसून पाणी बरं का, हसून नका. जाऊ दे. बस कॅन्सल केलं त्याने. पाण्यात काय औषधाचा वास येतोय? अरे खरं औषधाचा वास येतोय. आज हरिपत्ती खाऊन आलाय हा. मॉरी आहे. हात धुतो गाईस. हात बघा कसे धुवायचे असतात. फर्स्ट वी हॅव टू. असं पाणी होता, असं ग्लास ठेवा, असं साफ करा दोन्ही हाताने. देन टेक अगेन ग्लास, पोर इट, अगेन पोर इट. बस हात धुवून झालेले आहेत. खरंच एक नंबर सीन करतोय हा मंथन. मंथन, तो घालून आलेला सँडल कोणाचा आहे? सँडल पण माझ्या भावाचा आहे, पॅन्ट पण भावाची आहे, हा, आणि भाव कितवीत आहे? आणि हा गॉगल पण भावाचा आहे. भाव कितवीत आहे? 5वीत आहे. आणि तू? 12वीत. लाज वाटते का सांगायला? लाज. अर्धा 1 तासापासून चलून आम्ही आता इथे पोहोचलोय. आणि मला तिकडे वरती अशी काहीतरी पब्लिक दिसते, आणि माझा अंदाज असा वाटतोय की आपल्याला पण तिकडे वरतीच जायचंय. बघूयात आता. तर आता आम्ही मागापासून चलतोय, कमीत कमी आम्ही 10 वाजता आतमध्ये आलेलो. आता 12 वाजलेत.
2 तास झाला आम्ही चलतोय आणि इथे कानेरी केवपर्यंत पोहोचलोय. आणि त्यामध्ये सीन काय झालं माहिती आहे, कानेरी केवच्या खालती आम्ही आणि आता आम्हाला समजले की आता हा पूर्ण वरती डोंगर चढायचा आहे. म्हणजे समजा आता काहीतरी आमची लय बेकार हालत झाली. मला तर असं वाटतं मी खाली फुकट आलोय भेंडी. त्याला तरी पण आम्ही जातोय. आज जाऊयाच वरती, तुम्हाला दाखवतो आम्ही वरती गेल्यावरती. तर आत्ता आम्ही आलेलो आहेत कानेरी केवमध्ये. आहे असं ठीकठाक ॲव्हरेज आहे. तर चला अजून एक्सप्लोअर करूया आपण ह्याला. हे बघा काय म्हणजे कसं कोरलं असेल हे, विचार करून तर बघा एकदा. आत्ता जे आहे ना माझ्या डोळ्यासमोर, खरंच एकदम नेक्स्ट लेवल व्ह्यू आहे. मी तुम्हाला असं एक सजेस्ट करेल की तुम्ही कधी ना कधी एकदा कानेरी केवमध्ये येऊन जावा. आणि ते जर असं आमच्यासोबत आलात म्हणजे आमच्यासारखं आलात एकदम चलत बिलत, नेक्स्ट लेवल होऊन जातं हे व्ह्यू. चला तुम्हाला दाखवतो आता, एकदम नेक्स्ट लेवल आहे व्ह्यू. मोबाईलमध्ये कॅमेऱ्यामध्ये तरी एवढं काय नाही, पण जेव्हा तुम्ही इथे येऊन स्वतःच्या डोळ्याने बघणार ना, सुकून. नयन कसं वाटते? एकदम मस्त यार, एकदम शांत वाटते ते. खरंच तुम्ही एकदा नाही कधी ना कधी तरी येऊन जावा. मे बी तुमच्यातले खूप जण येऊन गेले पण असतील, तर तुम्ही पण कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचा एक्सपिरियन्स कसा होता. आमचा तर एकदम नेक्स्ट लेवल आहे. आणि मंथन आमचा कुठे राहिला तर त्याला चढायलाच आला नाही, तो खालती ते थांबा तुम्हाला दाखवतो कुठे. कुठे रे मंथन? मंथन वरती गेला, शिडून गेला. थांबा मंथन जरा कुठेतरी गेले. मंथन भाई कुठे गेला? हरवलंय काय? अरे अरे इकडून आलता तो. ए मंथन तुम्हाला दिसणार नाही, तुम्हाला दाखवतो झूम करून. कॅमेऱ्यामध्ये थोडंसं ब्लर दिसतंय, पण तुम्ही बघा एकदम तो. तर कसं वाटतंय ना, कसं वाटतंय? पायाचे गोळे माझ्या हातामध्ये आले. मंथन तुझा काय एक्सपिरियन्स आहे? एक शब्द नाही. तुझं तो भाई मी माझं सांगू, तुम्ही इथे येताय ना तर सकाळी या नाहीतर संध्याकाळी या. आम्ही आता पूर्ण उन्हामध्ये आलोय. आम्ही आता बसलोय ते पण उन्हातच बसलोय. म्हणजे तुम्हाला असं फील होणार आहे मुंबई नाहीच आहे. तुम्ही डोंगरावरती तुमच्या गावाला असं कुठेतरी एकदम नेक्स्ट लेवल. तरी आम्ही अजून अर्ध पण एक्सप्लोअर नाही केलं, ह्याच्याहून जास्त तर खूप आहे अजून. हे खरंच जर तुम्हाला पूर्ण एक्सप्लोअर करायचं असेल, थांबा श्वास चढलाय आता माझा. खरंच नेक्स्ट लेवल व्ह्यू आहे. जोपर्यंत तुम्ही इथे येऊन स्वतःच्या डोळ्याने बघत नाही तोपर्यंत तुम्हाला असं मी सांगून किंवा तुमच्या मित्रांनी सांगून खरंच काय नाही वाटणार. इथे येत आहेत तर तुमच्या बॅग तुम्ही तुमच्यापाशी ठेवा, कारण की आता माकडाने माझा बॅग खोलून पूर्ण चेन खोलून ट्रायपॉड घेतलेला. बरं झालं ट्रायपॉड ठेवून तरी गेला, नाहीतर जर घेऊन गेला असताना पूर्ण फाडून टाकलं. हे बघा. तर आता आमची एनर्जी पूर्णपणे लो झालेली आहे आणि आता मी कानेरी केवमधून आता जात आहे घरी. जर तुम्हाला खरंच यायचं असेल तर तुम्ही टाईम काढून या, कारण की तिथे केव खूप सारे आहेत आणि फिरायला टाईम खरंच म्हणजे लय थोडा असतो. आमच्याकडे तर थोडाच होता. तर आता आम्ही जात आहेत आणि आमची एनर्जी तर पूर्ण आता खतम झालेली आहे. जो येताना एवढा ॲक्टिव्ह दिसत होता मंथन, त्याची एनर्जी बघा. मंथन आता काय नाही होणार. काय झालं बोल आता काहीतरी म्हणते. आणि हा मंथनला जायचं होता नॅशनल पार्कला कानेरी केवमध्ये. नाही असं नाही यायचं होतं मला पण म्हणजे आमच्या दोघांचा प्लॅन होता. नंतरला आम्ही असं रस्त्यातून उचललाय चलत. तर मंथनची एनर्जी बघा. येतो ना एवढं बोलत होता ना, तुम्ही तर बघितलंच असेल. मंथन आता बोल ना. आवाज निघत नाही मंथनचा आता. तर चला आता भेटूया. आता बोल डायरेक्ट स्वर्ग. जाताना आमच्यामध्ये एवढी एनर्जी होती ना, एकदम नेक्स्ट लेवलवाली एनर्जी होती. आणि आता आम्हाला इथून गेटपर्यंत जाणं असं एकदम मुश्किल झालं आहे. आणि जाताना जो एकदम ॲक्टिव्ह दिसत होता मंथन झाला आता हँग पूर्ण. आणि त्यातमध्ये आतमध्ये नेटवर्क पण नाही काहीच, त्यामुळे सॉन्ग नाही काय नाही, एकदम असं जावं लागते. तुम्ही येते तर टाइम काढू नये बस. इथं भाव काय